नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. न्यायालय भरती 2023 आणि 24 संदर्भात जो काही शिपाई पदाचा पेपर झाला होता, त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण थेट त्या पेपरमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न अँसर कीच्या माध्यमातून पाहणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला सुद्धा तुम्ही एक लाईक करू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थेट रिस्पॉन्सिबिलिटी बघतोय. यामध्ये तुम्ही पाहू शकता हायकोर्ट ऑफ बॉम्बे रिक्रुटमेंट इन डिस्ट्रिक्ट कोर्ट्स ऑफ महाराष्ट्र फेब्रुवारी 2024. हा जो पेपर आहे तो 8 फेब्रुवारी 2024 चा पेपर आहे. पद देखील तुम्ही पाहू शकता पिऊन किंवा हमाल या पदासाठी ही परीक्षा घेण्यात आलेली होती. आता आपण थेट प्रश्नांवर जाऊया. यामध्ये पहिला प्रश्न आहे तो म्हणजे इंग्रजीचा. इंग्रजीमध्ये त्यांनी विचारलाय सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सुपरलेटिव्ह डिग्री, म्हणजे डिग्रीवर आधारित प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसतो आणि आपल्याला रिकाम्या जागेतील खालील पर्याय जे काही दिलेले आहेत त्यापैकी योग्य पर्याय कोणता तो निवडायचा आहे. सुपरलेटिव्ह डिग्री संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारलेला दिसतो. वाक्य दिलेलं आहे त्यांनी, राजेश बॉट रिकामी जागा कार इन द मार्केट. या ठिकाणी राजेशने कार आणलेली आहे आणि रिकामी जागा आपल्याला दिली. त्यामध्ये योग्य डिग्री कोणती बसते त्या संदर्भात हा प्रश्न होता. उत्तर त्यांनी हिरवं जे टिक मार्क आहे ते करून दिलेले आहे. तुम्ही थेट उत्तर या ठिकाणी पाहू शकता. असाच पेपर आपल्याला येईल का तर नाही, अशा पद्धतीचा पेपर आपल्याला येणार आहे. सेम क्वेश्चन येणार नाही. आपल्यासाठी हे प्रश्न का महत्त्वाचे आहे याचा आपण रेफरन्स जी काही सध्या भरती आलेली आहे त्यामध्ये घेऊ शकतो. जे पेपर अगोदर झालेले आहेत त्यांचं जर तुम्ही व्यवस्थित ॲनालिसिस केलं तर कोणकोणते टॉपिक आपल्याला वाचायचे, नेमकं किती आपल्याला वाचायचं त्याची एक कल्पना या पेपरच्या माध्यमातून तुम्हाला येऊ शकते. म्हणून या ठिकाणी आपण थेट थेट प्रश्न बघतोय. अशीच प्रश्न येतील असं नाही. प्रश्न जो आहे तो वेगळा असू शकतो, पण अशा स्वरूपाचा पेपर हा आपला भविष्यातील राहील. यामध्ये पहा, शिपाई पदासाठी हा प्रश्न तुम्ही पाहू शकता इंग्रजीमधला आहे. डिग्री संदर्भात प्रश्न होता. सुपरलेटिव्ह डिग्री या ठिकाणी विचारण्यात आलेली होती आणि द कॉस्टलियस्ट हे याचं उत्तर आहे. कारण की खाली जर आपण पाहिलं तर यामध्ये आपल्याला कॉस्टली शब्द दिसतो, जो की डिग्री जो आहे तो संबोधत नाही. नंतर इझिएस्ट हा शब्द दिसतो, याचा अर्थ होतो सोपा. तर सोपी कार कशी, जे सोपा हा हे विशेषण या ठिकाणी योग्य होत नाही. नंतर पाहू शकता तुम्ही ई आर आहे, म्हणजे या ठिकाणी कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. तर सुपरलेटिव्ह डिग्रीचं उदाहरण आपल्याला दुसऱ्या पर्यायांमध्ये दिसते. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, खाली जर आपण आलो तर दुसरा प्रश्न आहे तो सुद्धा इंग्रजीवर आहे. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन विथ द प्रॉपर पंक्च्युएशन, म्हणजे या ठिकाणी आपल्याला विरामचिन्हे सुद्धा विचारली जातात. यामध्ये योग्य विरामचिन्हाचा वापर करा असं खालील दिलेल्या वाक्यात वापरायचं होतं आपल्याला. त्याचं उत्तर आहे 1 नंबरचं. तुम्ही पाहू शकता कोणत्या विरामचिन्हाचा वापर यामध्ये केलेला आहे. नंतर जर आपण खाली आलो तर खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले अचूक वाक्य ओळखायचे आहे. नकारार्थी होकारार्थी वाक्य जे आहे ते सुद्धा आपल्याला विचारलं जातं. वाक्यांचे जे काही प्रकार आहेत ते न्यायालय भरतीमध्ये येत असतात. म्हणून तुम्ही जर वाक्यांचे प्रकार हे टॉपिक केलेलं नसेल तर मराठी व्याकरणामधून तो तुम्ही करून घ्या. त्यावर 100% तुम्हाला आगामी काळात प्रश्न दिसू शकतो. वाक्याने दिलेलं होतं लांडोर मादी आहे आणि त्याचं योग्य उत्तर होतं लांडोर नर नाही. हे त्याचं निगेटिव्ह सेंटेन्स आहे. नंतर पहा पुढील प्रश्न. चौथ्या क्रमांकाचा प्रश्न आहे. जास्त आपण डिटेलमध्ये या ठिकाणी एक्सप्लेनेशन बघत नाही आहोत, कारण की त्यासाठी जे काही संभाव्य प्रश्न आहेत आपण सेपरेटरित्या प्रश्नपत्रिका किंवा आगामी काळात त्यावर व्हिडिओ घेऊन येणार आहोत. जे संभाव्य आपले प्रश्न असतील त्यावर नक्कीच आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. हा जो आहे तो मागचा पेपर आहे, जस्ट रेफरन्स म्हणून आपण या ठिकाणी बघतोय. तर पुढील प्रश्न जो आहे तो सुद्धा इंग्रजी संदर्भात आहे. चौथ्या क्रमांकाचा प्रश्न. यामध्ये आर्टिकल त्यांनी विचारलेला आहे. रिकाम्या जागात आर्टिकल फिल करा असा प्रश्न होता आणि जर आर्टिकल बसत नसेल तर नो आर्टिकल रिक्वायर्ड असा देखील पर्याय त्यांनी दिलेला होता. तर या वाक्यामध्ये द हे योग्य उत्तर आहे. नंतर पहा पुढील प्रश्न जर आपण पाहिला तर खालील वाक्याचा मिश्र वाक्य प्रकारातील अचूक प्रकार ओळखायला सांगितलेला आहे. आज तो उत्तम क्रिकेटपटू आहे कारण त्याने सातत्यपूर्ण सराव केला होता. तर हे जे वाक्य आहे ते कारणबोधाचं आहे. विभक्ती कारकर्ता यावर सुद्धा प्रश्न येत असतात. नंतर पुढे जर आपण पाहिलं तर इंग्लिश आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब फ्रॉम द गिवन ऑप्शन टू फिल द ब्लँक्स फॉर द गिवन सेंटेन्स, म्हणजे खालील वाक्यासाठी आपल्याला योग्य असलेला शब्द रिकाम्या जागेत धरायचा आहे. ऑल स्टुडंट्स मस्ट वेअर देअर युनिफॉर्म एव्हरी डे. तर पहा, वेअरिंग या ठिकाणी होत नाही, कारण की ते चालू काळातील वाक्य नाहीये. जर चालू काळातील वाक्य असलं तर आपण त्याला आयएनजी लावत असतो. म्हणजे एखादी प्रक्रिया चालू असेल तर त्या ठिकाणी आपण आयएनजी लावतो. त्यानंतर ओव्हर पाहू शकता तुम्ही, तर त्याचा काही अर्थ निघत नाही. त्यानंतर बी वेअर, तर बीचा उल्लेख या ठिकाणी गरजेचा नाही. त्यामुळे वेअर फक्त योग्य उत्तर त्यांनी दिलं. नंतर पहा, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा असं त्यांनी दिलेलं आहे. दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक असते, जे साप्ताहिक असतं, त्रैमासिक असतं, पाक्षिक असतं, ते ठराविक कालावधीनुसार प्रसिद्ध होत असतं. साप्ताहिक आपल्याला माहित आहे, साप्ताहिक जे आहे ते हप्त्यावर येत असतं. त्यानंतर त्रैमासिक जे आहे दर 3 महिन्याने प्रसिद्ध होतं आणि पाक्षिक सुद्धा. नंतर पहा, खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. वार्ता, वार्ताचा आपल्याला समानार्थी शब्द या ठिकाणी विचारलेला होता. पुढील प्रश्न होता तो म्हणजे इंग्लिशवर. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट फ्रॉम प्रेझेंट टेन्स. इथे पहा,
जर शिपाई पदाचा पेपर असो किंवा कोणताही गट ड चा पेपर जर असेल तर त्यामध्ये टेन्स, ज्याला की आपण काळ असं म्हणत असतो, त्यावर 100% प्रश्न विचारला जातो. म्हणून जर तुम्ही इंग्लिश ग्रामर करत असाल तर त्यामधला सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे टेन्स. टेन्सवर तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा रिकामी जागा भरा असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. इथे आपल्याला काय विचारलं त्यांनी, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रेझेंट टेन्स विचारलेला आहे. म्हणून तुम्ही पाहू शकता रोहित अँड सोनिया लाईक टू प्ले कार्ड गेम्स. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बारीक बारीक चुका आहेत, पण त्या आपल्याला चॅप्टर केल्याच्या नंतर लक्षात येतील. सध्या जर तुम्ही पाहायला गेले तर हॅज लाईक जो आहे तो या ठिकाणी हॅजचा वापर जो आहे तो एक व्यक्ती असला तर त्यासाठी होत असतो, म्हणजे तृतीय पुरुष एकवचनी जर असेल तर त्यासाठी आपण हॅजचा वापर करत असतो. त्यानंतर विल बी लाइकिंग जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जो काही आहे विल बीचा उल्लेख त्यांनी केलेला दिसतो, म्हणजे भविष्यकाळाचा वेध यामधून होतो. आणि हॅड लाईक जर पाहिलं तुम्ही तर तो पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळाचा वेध यामधून होत असतो. म्हणून उत्तर दुसऱ्या क्रमांकाचं त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर पहा, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. श्रीकृष्ण जराकडून मारला जातो. तर हा जो प्रयोग आहे हा नवीन कर्मणी प्रयोग आहे. ऑलरेडी हे वाक्य बरेच पुस्तक, जर तुम्ही कोणतेही पुस्तक केलं, मग ते बाळासाहेब शिंदे सरांचं करा किंवा तर जर मोरा वाळंबे सरांचं पुस्तक केलेलं असेल तर त्यामध्ये जसंच्या तसं तुम्हाला सेंटेन्स दिसून जाईल. नंतर पहा, पुढे जर आपण प्रश्न पाहिला 11व्या क्रमांकाचा तर तो आहे, खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने भारतातील रस्ते अपघात 2022 रोड ॲक्सिडेंट इन इंडिया अहवाल प्रदर्शित केलेला आहे. म्हणजे हा अहवाल कोणी प्रसिद्ध केला असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यानंतर पहा, मिल्क ऑफ मॅग्नेशियाचे अंदाजित मूल्य, म्हणजे सायन्सवर देखील आपल्याला एक प्रश्न इथे विचारलेला दिसतो. नंतर 13व्या क्रमांकाचा प्रश्न आहे तो म्हणजे पुढीलपैकी कोणत्या वनांमध्ये सागवान, बांबू, लाल, शिसवी, चंदन आणि खैर अशी वृक्षराजी आढळतात. त्यानंतर जितू अण्णा जोस खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे, म्हणजे जे काही चर्चेतील खेळाडू आहे ते सुद्धा विचारलेले दिसतात. नंतर 15व्या क्रमांकाचा प्रश्न आहे तो म्हणजे स्पॉन्जिला खालीलपैकी कोणत्या प्राणीसृष्टीशी संबंधित आहे. दोन प्रश्न झाले सायन्सवर, एक आपण पीएच व्हॅल्यूचा पाहिला आणि आता आपल्याला सृष्टी सुद्धा विचारलेली आहे. पुढील प्रश्न आहे 16व्या क्रमांकाचा, खालीलपैकी कोणती भारतातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे. ड्युरँड कप जो आहे त्यावर आधारित एक प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे खेळाशी संबंधित खेळाडू सुद्धा विचारले. त्यानंतर खालीलपैकी सर्वात जुनी स्पर्धा कोणती तीही विचारलेली आहे. पुढील प्रश्न पहा 17व्या क्रमांकाचा, रामाबद्दल पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे. हा देखील प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. त्यानंतर 18व्या क्रमांकाचा प्रश्न आहे तो म्हणजे DRDOचे माजी प्रमुख आणि CSTEPचे संस्थापक अध्यक्ष रिकामी जागा यांचे ऑगस्ट 2023 मध्ये निधन झालेले आहे. तर हे चालू घडामोडीशी संबंधित प्रश्न किंवा जे काही करंट चर्चेतील व्यक्ती असतात त्यांच्या संदर्भात प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येताना दिसतात. नंतर पहा 1655 मध्ये रिकामी जागा यांनी पहिल्यांदा पेशीचा शोध लावलेला होता. सायन्सवर आतापर्यंत 3 प्रश्न झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पहा 20व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, मगधचा राज्यकर्ता अजातशत्रू आणि बुद्ध यांच्यातील संभाषणाचे वर्णन खालीलपैकी कोणते पिटक करते. इतिहासावर देखील प्रश्न आहे, पिटकांवर या ठिकाणी प्रश्न विचारलेला दिसतो. नंतर पहा 21व्या क्रमांकाचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज अन इम्पॉर्टंट रोल प्लेड बाय मीडिया, म्हणजे मीडियाद्वारे कोणता इम्पॉर्टंट रोल हा प्ले केला जातो. या ठिकाणी काय झालेला आहे, प्रश्न हा मराठीमध्येच होता पण त्या ठिकाणी भाषा बदलवलेली आहे म्हणून तुम्हाला तो इंग्लिशमध्ये दिसतोय. परीक्षेच्या वेळी तुम्ही प्रश्नाची लँग्वेज ही चेंज करू शकत होते मागे जे काही पेपर झालेले होते त्यामध्ये. आता सध्या नवीन याच्यामध्ये आपल्याला मराठीमध्ये पेपर येतो की इंग्रजीमध्ये पेपर येतो, ते जेव्हा ते त्यांचा एक्झाम वगैरे शेड्यूल डिक्लेअर करतील आणि त्यामध्ये मॉक टेस्ट जेव्हा देतील तेव्हा आपल्याला त्यामधून कळून जाईल. नंतर पहा पुढीलपैकी कोणती ब्रह्मपुत्र नदीची डाव्या किनाऱ्याला असलेली मुख्य उपनदी आहे, म्हणजे ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी सुद्धा विचारलेली दिसते. नंतर पुढील प्रश्न आहे, ऋग्वेद हा रिकामी जागाच्या दरम्यान संकलित केलेला आहे. तर पहा आपण दोन प्रश्न या ठिकाणी बघतोय. पहिला आहे की पुढीलपैकी ब्रह्मपुत्रीची कोणती नदी विचारली त्यांनी, डाव्या किनाऱ्यावरील प्रमुख नदी विचारली. त्यानंतर ऋग्वेद हा कधी मधला आहे. तर हे जे प्रश्न आहेत हे सहसा TCS आपल्याला विचारताना दिसते. लुसेंटचं जर तुम्ही बुक वाचलेलं असेल तर त्यामधून तुम्हाला बरेच प्रश्न जसेच्या तसे दिसतील. म्हणून जर TCSने एक्झाम घेतली तर तुम्हाला लुसेंट जे आहे त्यामधलं जे काही बेसिक गोष्टी आहेत त्या करून जायच्या आहे, त्या तुम्हाला थेट परीक्षेला जशा तशा दिसू शकतात. नंतर पहा 24व्या क्रमांकाचा आहे, सार्वत्रिक प्रौढ मताधिकार रिकामी जागाच्या कल्पनेवर आधारित आहे. पॉलिटीवर आधारित प्रश्न आपल्याला दिसतो. त्यानंतर 25वा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट रिगार्डिंग द डिफेन्स, म्हणजे हा सुद्धा प्रश्न जो आहे तो मराठीमध्ये विचारलेला होता पण लँग्वेज या ठिकाणी बदलवलेली आहे म्हणूनच आपल्याला इथे प्रश्न इंग्रजीमध्ये दिसतोय. तर बास्केटबॉल संबंधी प्रश्न आहे, फुटबॉल संबंधी आला, बास्केटबॉल संबंधी आला, खेळाडू सध्या कोण आहेत ते सुद्धा त्यांनी विचारलेले आहेत. कपावर आधारित सुद्धा प्रश्न आलेले आहेत, सर्वात जुना कप कोणता. तर इथे तुम्ही पाहून जाऊ शकता खेळ जे आहे ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. लास्ट भरतीमध्ये त्यांनी विचारलेलं होतं, या भरतीमध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं म्हणून त्याच्याशी निगडीत खेळ, खेळाडू, चर्चेतील व्यक्ती असो किंवा पुरस्कार असो ते आपल्याला आवर्जून करायचे आहेत. नंतर पहा 26व्या क्रमांकाचा प्रश्न, 1937च्या निवडणुकीनंतर काँग्रेसला किती प्रांतात सरकार स्थापन करता आले नाही.
पुढील प्रश्न, सप्टेंबर 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यातील शेतकऱ्यांनी 3 दिवसीय रेल रोको आंदोलन सुरू केले आणि एमएसपी पूर भरपाईचे आश्वासन याची मागणी केलेली होती? हा देखील प्रश्न इथे विचारलेला आहे, चालू घडामोडीशी संबंधित हा प्रश्न होता. नंतर पहा 28व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, हिमालयाच्या सर्वात बाह्य रांगेला रिकामी जागा म्हणतात. त्यानंतर पुढील प्रश्न 29वा, पुढीलपैकी कोण हे राजाजी म्हणून लोकप्रिय होते व त्यांनी 1946च्या अंतरिम सरकारचे सदस्य म्हणून काम केले व ते स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल जरी तुम्ही वाचलेलं असलं तरी देखील तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. नंतर सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट म्हणजे स्वाभिमानी चळवळीचे संस्थापक कोण होते? तर ते होते E.V. रामास्वामी नायर. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जे काही प्रश्न आलेले होते ते आपण सर्वेच्या सर्व 30 प्रश्न शिपाई पदाचे पाहिलेले आहेत. हे प्रश्न पाहिल्याच्या नंतर तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो की नेमका आपला मागच्या वर्षीचा पेपर कसा होता, म्हणजे मागची जी काही भरती झाली होती तो पेपर कसा होता आणि आगामी काळात कसा पेपर आपल्याला विचारला जाऊ शकतो. या प्रश्नांचा ॲनालिसिस करून तुम्ही भविष्यात जर फॉर्म भरत असाल तर त्या दृष्टिकोनातून अभ्यास करावा. तुमचं जर म्हणणं असेल की यावर आणखी काही प्रश्न घ्यायचे तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तसं आपण सराव प्रश्नपत्रिका घेणारच आहोत. त्यामध्ये सुद्धा आगामी काळात कोणते प्रश्न येऊ शकतात त्या प्रश्नांचा समावेश असेल. डिटेलमध्ये आपण त्यावर व्हिडिओ बनवणार आहोत. तर पुन्हा भेटूया आपण नवीन एका व्हिडिओसोबत. नमस्कार.